Hello. Hi. Good evening. Hi, sir. Thank you so much for the time. कसा आहेस? एकदम मजेत सर. ओके. सर तुमच्याकडून करूयात? जरा लॅग येतोय आय गेस. मला तुझा आवाज येतोय स्पष्ट. आता येतोय? हॅलो हॅलो हा, हॅलो. येस येस, तुमचा आवाज येतोय मला. फक्त ओके तुमचं पिक्चर लॅग येतोय. एनिवेज, नो वरीज, विल स्टार्ट. ओके. करू सुरू सर? हो हो हो, करूयात. ओके सर, माझ्या पीएचचा टॉपिक आहे द स्टडी ऑफ आयसीटी ऍप्लिकेशन आणि इट्स इम्पॅक्ट ऑन ऑर्गनायझेशन परफॉर्मन्स विथ रेफरन्स टू मास मीडिया सेक्टर. आणि ओके. सर आता असं आहे की आयसीटी म्हणजे संपर्काची साधनं किंवा कम्युनिकेशन टूल. तर सगळ्यात पहिला असा प्रश्न आहे की तुम्ही आता इतके दिवस म्हणजे एक माध्यमामध्ये काम करता, टेलिव्हिजन इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये तुम्ही काम करत होता आणि नंतर तुम्ही जे डिजिटल मीडियामध्ये आलात किंवा तुम्ही युट्यूब वरती आलात. सो असं काय कारण आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला एका ट्रेडिशनल मीडियावरनं, इलेक्ट्रॉनिक मीडियावरनं डिजिटल मीडियावर यावं लागलं? म्हणजे हा का, म्हणजे इज इट अ शिफ्ट, फॉर व्हॉट रिझन? ऍक्च्युली याच्यामध्ये 2-3 कारणं आहेत. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता मेनस्ट्रीम मीडिया जो आहे, त्याच्यातल्या कामाचं सगळं कल्चर जे आहे ते फार बदलत चाललेलं आहे. आणि मी दिल्लीमध्ये जवळपास 2015 ते 2023 8 वर्ष सलग काम केलं. त्याच्या आधी 2007 पासून याच ऑर्गनायझेशनमध्ये मी मुंबई ऑफिसला काम करत होतो. पण नंतर मला थोडंसं असं जाणवायला लागलं, की जे काम मला करायचंय, ते काम करण्याची संधी आता बदलत्या सगळ्या फॉर्मॅटमध्ये मला मिळत नाहीये. म्हणजे असं झालेलं होतं, की न्यूज हा जो आहे, तो एक इव्हेंट बनलेला आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला डेटच्या सगळ्या ज्या अपडेट्स असतात, त्या कव्हर करण्यामध्येच तुमची सगळी एनर्जी जाते. म्हणजे जे आजूबाजूला घडतंय, आजूबाजूला आपल्याला जे दिसतंय, पत्रकार म्हणून आपण जे आपल्या प्रेक्षकांना सांगायला पाहिजे, ते मी दिवस संपताना मी किती सांगू शकलो किंवा मला स्वतःला त्याच्यातल्या किती गोष्टी माझ्यापर्यंत झिरपल्या, ह्याचा जेव्हा मी विचार करायचो, तेव्हा मला त्याचं उत्तर फार निगेटिव्ह मिळत होतं. आणि झालं असं की डिजिटल मीडिया आता ज्या पद्धतीने बदललेला आहे, त्याच्यामुळं आता तुम्हाला सहजपणे काही पर्याय उपलब्ध आहेत. आता प्रादेशिक माध्यम असल्यामुळं, म्हणजे आपलं मराठी भाषा असल्यामुळं काही लिमिटेशन जरूर येतात. तुम्हाला काही आव्हानं जरूर असतात. पण तरी देखील डिजिटलनं किमान ही कमाल केलेली आहे, की तुम्ही तुमचं स्वतःचं अस्तित्व जे आहे ते इंडिपेंडेंटली दाखवू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचा बदल हा होता, की 2023च्या आसपास महाराष्ट्रामध्ये ज्या सगळ्या घडामोडी घडत होत्या, त्याचे परिणाम दिल्लीमध्ये पण उमटत होते. तर त्याच्यातलं नेमकं राजकारण किंवा नेमक्या गोष्टी सांगण्यासाठी टीव्ही मीडियाचा उपयोग मला किती होत होता. कारण आता टीव्हीचं तंत्र इतकं बदललंय. एकतर सुपरफास्ट बातम्या, एका मिनिटामध्ये 60 बातम्या आणि 100 येस. बातम्या. म्हणजे दिवसभरामध्ये इतक्या गोष्टी घडतात का तरी, की जितक्या टेलिव्हिजनमध्ये दाखवल्या जातात? 100 बातम्या. मुळात 100 बातम्या आपल्या आजूबाजूला एका दिवसामध्ये घडू शकतात का? ज्यांना बातम्यांची व्हॅल्यू असते का? हा पण विचार व्हायला पाहिजे. आणि त्यामुळं मला असं वाटलं, की आणि त्याच वेळी मी आजूबाजूला पण बघत होतो, की नॅशनल मीडियातले बहुतांश पत्रकार हे डिजिटल मीडियाची वाट चोखाळतायत. त्यांना हवं तशा पद्धतीने ते पत्रकारिता तिथं करू शकतायत. म्हणून म्हटलं, की आपण पण एक चान्स घेऊन बघावा. आणि मेनस्ट्रीम मीडियाचा जो आता इन्फ्लुअन्स असायला पाहिजे, म्हणजे भले ते नेटवर्क असेल, आता 7-8 चॅनल्स तर आपल्या मराठीमध्ये पण अजूनही आहेत. पण त्यांचा इन्फ्लुअन्स आता किती राहिलेला आहे? बदलत्या काळामध्ये लोकांचा आता माध्यम म्हणून तुमच्यावरती विश्वास किती राहिलेला आहे? हा सुद्धा एक प्रश्न आहे. आणि त्यामुळं मला असं वाटलं, की आपण हे करूयात. आणि मग 2024 ची निवडणूक पण समोर होती. बऱ्याच पॉलिटिकल इव्हेंट्स पाठोपाठ होत्या. त्यामुळं मी त्यावेळी निर्णय घेतला, की आपण हे करूयात. आणि सुरुवात मग मी दिल्लीतनं या सगळ्या प्रयोगाची केली तेव्हा. सर आता तुम्ही हे सुरू केलं, पण जेव्हा आता तुम्ही ट्रेडिशनल मीडियामध्ये, जेव्हा इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये काम करत होते, तेव्हा तुमची सकाळ म्हणजे एडिटोरियल मीट तुमची होत असेल. सो काय डिस्कशन होत असतं तेव्हा, म्हणजे हाऊ इट गोज, कसं डेली प्लॅन असतात किंवा काय काय गोष्टींच्या घडामोडी तुम्हाला तिकडे कळतात तुमच्या याच्यामध्ये? एडिटोरियल मीट कशासाठी असते, काय करतात आणि त्याच्यानंतर असं आउटपुट कसं निघतं? जरा फ्लो सांगाल का ह्याचा प्लीज? ओके. प्रिंटमध्ये कसं असतं, प्रिंटमध्ये त्यांची स्पर्धा जी आहे ती दिवसाशी असते.
म्हणजे एका दिवसामध्ये तुम्हाला म्हणजे त्या दिवसाचा वेळ असतो, तुम्हाला तुमच्याकडे जी बातमी आहे तिला योग्य वळण देण्याचं किंवा एक कॉम्पिटिटिव्ह स्वरूपामध्ये ती प्रसिद्ध करण्यासाठी एक एक दिवसाचा वेळ असतो. त्यामुळं प्रिंटची स्पर्धा जी आहे ती तशा अर्थानं दिवसाशी असते. न्यूज चॅनलमध्ये ही स्पर्धा प्रत्येक तासाशी असते, कारण प्रत्येक तासाला एक नवीन बुलेटिन असतं, नवीन हेडलाईन्स तोपर्यंत येत असतात. प्रत्येक तासाच्या हेडलाईन तुम्हाला अपडेट कराव्या लागतात. त्या दृष्टीनं न्यूजचं काम जे आहे ते जास्त चॅलेंजिंग आहे इलेक्ट्रॉनिक माध्यमामध्ये. आता मी ज्या माध्यमामध्ये काम केलं तिथं असं व्हायचं की 2 मीटिंग असायच्या, एक सकाळी आणि एक संध्याकाळची मीटिंग. पण सकाळची मीटिंग जी आहे ती जास्त एक्सटेन्सिव्ह स्वरूपाची असायची, कारण त्याच्यामध्ये एकतर पेपरमध्ये काय छापून आलेल्या आहेत गोष्टी, कुठल्या गोष्टी आज दिवसभराचा अजेंडा सेट करणारे आहेत, कुठले इव्हेंट आज महत्वाचे आहेत की जे आपल्याला कव्हर करायचे आहेत, ज्याच्यातून बातम्या निघू शकतात, अशा सगळ्याची चर्चा व्हायची. त्याच्यामध्ये मग आमचे ब्युरोचे काही प्रतिनिधी असायचे. त्याच्यानंतर मग दिवसभराचा एक आढावा घेतला जायचा आणि त्याच्यातून मग प्रामुख्यानं म्हणजे मीटिंग जरी सकाळची असली तरी त्याच्यातून अजेंडा जो आहे तो संध्याकाळचा ठरायचा, म्हणजे काय नेमकं असलं पाहिजे. कारण साहजिक आहे की न्यूज चॅनलसाठी प्राईम टाइम जो आहे तो फार महत्वाचा असतो, जो साधारणपणे संध्याकाळी 6 ते 11 असा समजला जातो. म्हणजे आणि 6चं आमचं बुलेटिन जे आहे ते पहिलं प्राईम टाइमचं बुलेटिन असल्यामुळं त्या दृष्टीनं मग सगळ्या गोष्टी तेव्हा डिस्कस केल्या जायच्या. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कधी कधी असं पण व्हायचं की एखादी महत्वाची बातमी आपण मिस केली का, की जी प्रिंटमध्ये छापून आली आहे. अनेकदा असे महत्वाचे निर्णय जे आहेत ते इलेक्ट्रॉनिक मध्ये मिस होण्याची पण शक्यता असते, कारण प्रिंटच्या रिपोर्टरकडे बऱ्यापैकी वेळ असतो लोकांना भेटायला, इतर गोष्टी सगळ्या बघायला, आणि त्यामुळं मग एखादी बातमी मिस झाली असेल तर त्याच्यावरनं मग बरीच खडाजंगी पण व्हायची. म्हणजे असं एक वादळी स्वरूपाची मीटिंग असते. पण त्याच्यामध्ये दिवसभराचं मंथन जे आहे ते होतं, एकतर घडलेल्या गोष्टी, येणारा अजेंडा, आणि आपण कुठल्या गोष्टी आज दिवसभरामध्ये करायच्या या सगळ्या संदर्भातलं त्याच्यात प्लॅनिंग असायचं. आणि ही मीटिंग झाल्यानंतर म्हणजे कसं असतं की सगळ्याच गोष्टी तुम्ही ठरवताय तशाच पद्धतीनं नाहीत होत, म्हणजे तुमच्या हातात पण नसतात. कधी कधी तुम्ही ठरवताय आणि आयत्या वेळी एखादी बातमी मोठी होते, असं काहीतरी घडतं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात की तुम्हाला तुमचा अजेंडा बाजूला ठेवून त्याच्या पाठीमागं धावावं लागतं. तर याच्यासाठी मग एक संध्याकाळची पण मीटिंग असायची. मग त्या संध्याकाळच्या मीटिंगमध्ये दिवसभरामध्ये डिस्कस केलेल्या गोष्टींपैकी आपल्याकडं काय आलेलं आहे, आणि डेडलाईन हा जो प्रकार आहे तो जास्त सिरियसली घ्यावा लागतो इलेक्ट्रॉनिक माध्यमामध्ये. म्हणजे एखाद्या बातमीचा ETA म्हणजे एक्सपेक्टेड टाइम ऑफ अरायव्हल हा जर 2 असेल तर 2 वाजेपर्यंत त्या रिपोर्टरनं ती बातमी देणं आवश्यक आहे, कारण त्यानं ती दिल्यानंतर त्याच्यावरती पुन्हा काहीतरी प्रक्रिया होणार असते. इकडं पुन्हा त्याच्या व्हिडिओ एडिटिंग होतं, त्याच्यावरती काही संपादकीय संस्कार होतात. तर या सगळ्या गोष्टींसाठी किमान पुन्हा पुढचा वेळ अपेक्षित असल्यामुळं हा ETA जो आहे तो फार महत्वाचा असतो, आणि ते रिपोर्टरकडनं सगळ्या गोष्टी कलेक्ट करणं हे न्यूज चॅनलमध्ये असाइनमेंटचं काम असतं, ज्याला इनपुट पण म्हणतात. तर ते इनपुटची जबाबदारी असते की रिपोर्टर्स कडनं हा सगळा फॉलोअप घेऊन तो आपल्याकडे पोहोचलाय की नाही याची सगळी माहिती करून घेणं. तर अशा पद्धतीनं म्हणजे दिवसभराचा एक सगळा अजेंडा त्या मीटिंग मध्ये ठरायचा. पण आता बघतो जेव्हा मी की इफ समवन शिफ्ट फ्रॉम मीडिया फ्रॉम ट्रेडिशनल मीडिया टू डिजिटल मीडिया, सगळ्यात मोठं चॅलेंज असतं की आपल्या व्हिडिओला व्ह्यूज येतील का, जेव्हा वेन यू स्टार्ट युअर युट्यूब चॅनल द फर्स्ट टाइम. तर हे सगळ्यात मोठं चॅलेंज असतं. सो हाऊ यू डील विथ दिस चॅलेंज, कारण की तुम्हाला त्यावेळेस तुमचं चॅनल इंट्रोड्यूस करायचं होतं, परत त्याच्यावरती कंटेंट तुम्हाला अपडेट करायचे होते, एडिट करायचं होतं, आणि या सगळ्या चॅलेंज मधनं परत त्याच्यावरती व्ह्यूज पण आणायचे होते. सो तो काळ जो होता तो कसा, म्हणजे तुम्ही हाऊ यू डील विथ दिस चेंज, कारण की त्यावेळेस तुम्ही सगळे सर्व होते सगळ्याचे. ऍक्च्युली आता न्यूज चॅनल मध्ये इतकी वर्ष काम केल्यामुळं एक बऱ्यापैकी मी माहीत असलेला चेहरा होतो. पण कधी कधी कसं असतं, डिजिटलमध्ये सुरुवात करताना तुम्ही असा माहिती असलेला चेहरा असणं याचे काही जसे फायदे असतात तसे तोटे पण असतात. होते कारण असतात. लोक एक ठराविक पद्धतीचा कंटेंट तुमच्याकडनं एक्सपेक्ट करतात. म्हणजे आज जाऊन मी समजा जर काही ट्रॅव्हलॉग करायला लागलो, भले मला खूप आवड असेल, वेगवेगळ्या पद्धतीचं फूड मला आवडते आणि त्याच्याबद्दल बोलायचे, पण ते कदाचित मी फार पटकन एस्टॅब्लिश नाही करू शकणार माझ्या व्ह्युअर्स सोबत, कारण लोकांना एक ठराविक पद्धतीचा कंटेंट माझ्याकडनं ऐकायची त्यांना सवय झालेली असते. त्याच्यामुळं असं एक असतं बऱ्यापैकी, या व्यक्तीकडनं आम्हाला हे ऐकायला आवडेल.
तर त्या पद्धतीने सुद्धा आपल्यावरती काही लिमिटेशन्स येतात जेव्हा तुम्ही नॉन फेस असता तेव्हा. दुसरी गोष्ट अशी असते की तुम्ही म्हणजे भले तुम्ही तुमचा चेहरा माहिती नसेल, तुमचं नाव माहिती नसेल, पण तरी सुद्धा डिजिटलमध्ये तुम्ही तुमचा एक व्ह्यूअर तयार करू शकता, जर तुम्हाला हे माहिती असेल की मी माझ्या व्ह्युअर्सना काय देणार आहे. काहीही असू शकतं हे, म्हणजे डिजिटलमध्ये याला कसलीच मर्यादा नाहीये, कसलंच लिमिट नाहीये. कारण म्हणजे पूर्णपणे मेनस्ट्रीमची जे सगळे निकष आहेत, जी तंत्र आहेत, ती सगळी बाजूला ठेवून डिजिटलमध्ये असं आहे की लिमिटलेस, आणि तुम्ही ठरवायचंय की तुम्हाला काय पद्धतीचा कॉन्टेंट द्यायचा आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी असे पण चॅनल्स आहेत की जे आपल्या गावाकडच्या ज्या बैलगाडा शर्यती असतात, फक्त त्या कव्हर करतात. बैलगाडा शर्यती आणि बैलांबद्दलची माहिती, आणि एखादा मालक कसा सांभाळतोय त्या बैलाला, त्याच्यावरती कसा जीव लावतोय, आणि त्या बैलाची किंमत किती कोटीवरती आहे, वगैरे वगैरे, हे सांगणारे सुद्धा युट्यूब चॅनल्स आहेत. तर जरुरी नाहीये की तुम्ही माहितीच असला पाहिजे तुमचा चेहरा. पण एक नक्की असतं, म्हणजे मी सुरुवात करताना थोडंफार, आता साहजिक आहे, मी जर माझी नोकरी सोडून हे काम करतोय तर मला ते व्यवस्थित एस्टॅब्लिश करणं चॅनल हे माझ्यासाठी चॅलेंजिंग काम होतच. पण व्ह्यूज पेक्षा ना माझी एनर्जी सुरुवातीला या गोष्टीमध्ये खूप जायची की आपण आज विषय काय निवडायचा. अनेकदा असं एक्झॅक्टली. व्हायचं की आपण हा केला तर मग त्याचा परिणाम योग्य होईल का, की नाही याच्यापेक्षा मग हा करूयात, आपल्या व्ह्युअरसाठी हा जास्त सुटेबल आहे. तर तो विषय निवडण्यामध्ये जास्त एनर्जी खर्च होते, म्हणजे सुरुवातीला तरी माझी खूप खर्च झाली. आता थोडस जरा थोडस रुटीनमुळे अंदाज येतो की अरे पटकन हा हा निवडूयात आणि हा करूयात. पण सुरुवातीला याच्याबद्दल खूप स्ट्रगल करावा लागायचा. आणि व्ह्यूजचं असं असतं की एकदा तुम्ही तुम्हाला काय करायचंय हे निश्चित केलं आणि तुमच्या कामाबद्दलच्याच गोष्टी ठरवायला लागला की हे व्ह्यूजचं टेन्शन जे आहे ते थोडं निघून जातं. मग किती व्ह्यूज मिळालेत हे मॅटर करत नाही. अनेकदा असं पण होतं की ज्या व्हिडिओमध्ये फार मेहनत घेतलेली असते आणि असं वाटतं की अरे हा लोकांनी पाहिलं पाहिजे, त्याला व्ह्यूज नाहीत मिळत. आणि कधीतरी असं बाई फ्लूक, म्हणजे एखादा व्हिडिओ तुम्ही सहजपणे करता, फार अपेक्षा त्याच्याकडनं ठेवत नाही, पण तरी सुद्धा तो लोकांना आवडतो. त्याची काही वेगळी कारणं असू शकतात. सर ह्याच्यावरतीच मला क्वेश्चन आहे की तुम्ही सांगितलं की तुम्ही हार्डवर्क करून एक कंटेंट तयार करतात, तो कधी कधी जात नाही आणि कधी कधी काही न करता तुमचं कंटेंट खूप अनएक्सपेक्टेडली हिट होतो. दिस ऑल रन्स विथ अल्गोरिदम सर. सर तुम्हाला असं कधी वाटतंय का की म्हणजे असं मी ऑब्झर्व केलंय आणि बऱ्याचशे म्हणजे सर्व्हे मध्ये पण मी बघितलंय की लोकांना एक टाईपच्याच न्यूज त्यांच्या स्क्रोल मध्ये दिसतात. सो इफ आय सी समथिंग एका याच्यामध्ये, तर त्याच टाईपच्या न्यूज मला कंटेंट मला दिसायला लागतो. आय डोंट सी द बरोबर. अदर साइड. हा या चॅलेंजवर तुम्ही कसे डील करता ते सध्या? आणि सेकंड, की जेव्हा द क्वेश्चन ऑफ द मीडिया इज राईट नाउ यू आर डुईंग इज टू question the power. No, the problem is the power of media is to question the person who is in power. You are doing it. But sir, असं होतं का की जेव्हा when you questions, your content gets means you don't get that much of views, the stagnant growth is there, not much. जे बाकीच्यांना बाकीचे जे जर्नलिस्ट आहेत किंवा बाकीचे युट्यूब चॅनल आहेत, त्यांना जेवढे जे क्वेश्चन नाही करत त्यांना भरपूर मिळतात आणि जे क्वेश्चन करतात त्यांना कमी मिळतात. ते असं तुम्हाला एक अल्गोरिदम मध्ये जाणवतं का तुमच्या स्टॅटिस्टिक नुसार, का काही किंवा ग्रोथ आहे पण ती एक स्टॅग्नंट ग्रोथ आहे, असं काही तुम्हाला वाटतं का? जस्ट क्वेश्चन. मला तरी असा अनुभव नाही आलेला. आणि मला काही व्हिडिओच्या बाबतीत जे जाणवलं ते थोडंसं वेगळं आहे. म्हणजे की कधी कधी कसं होतं की युट्यूबचे एकतर नॉर्म्स अँड रिस्ट्रिक्शन्स खूप कडक आहेत. तर त्याच्यामुळं कधी कधी का माझ्या व्हिडिओवरती सुद्धा काही वेळा रिस्ट्रिक्शन्स आलेले आहेत. मॉनिटायझेशन बद्दल सुद्धा काही प्रॉब्लेम झालेले आहेत. 3-4 व्हिडिओच्या बाबतीत असं झालेलं होतं की मला लक्षात नाही आलं पटकन की म्हणजे जरी ती पॉलिटिकल कॉमेंट्री आहे, म्हणजे आता उदाहरणार्थ फलटण मधली डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येची केस आहे. आणि ती केस म्हणजे मी त्या संदर्भात माजी IPS अधिकारी आपल्या मीरा बोरवणकर यांचा इंटरव्ह्यू केला. आणि त्या इंटरव्ह्यू मध्ये फक्त आम्ही सगळ्या पॉलिसीच्या आणि इतर लिगल गोष्टी बोलतोय, त्याच्यामध्ये कुठेही त्या आत्महत्येबद्दलचं काही फुटेज दाखवलेलं नाहीये किंवा त्याच्याबद्दल असं आम्ही काही बोललोय. पण तरी सुद्धा केवळ ती सुसाईडची केस आहे
या एका कारणामुळं YouTubeचे त्याच्याबद्दलचे रिस्ट्रिक्शन जे आहेत ते खूप हाय होते आणि तो व्हिडिओ पहिल्या काही तासामध्ये खूप चांगला चालला होता आणि मला आता एक सवयीने अंदाज येतो की पहिल्या तासामध्ये जर समजा इतके व्ह्यूज मिळाले आहेत तर हा व्हिडिओ साधारणपणे कितीपर्यंत जाऊ शकतो. पण त्या व्हिडिओ बद्दल मात्र फारच सरप्राइझिंग गोष्ट घडली की पहिल्या 3-4 तासामध्ये तो प्रचंड चालला आणि लवकरच म्हणजे हा जास्त चालेल असं वाटत असताना त्याच्यावरती YouTubeचे रिस्ट्रिक्शन्स आले आणि त्याच्याबद्दल मी अपील पण केलेलं होतं, जी सुविधा YouTubeमध्ये उपलब्ध असते. पण तरी सुद्धा कुठल्या कारणामुळे ते झालं मला माहिती नाही. कदाचित माझ्याकडनं त्या सगळ्या गाईडलाईन्स नीट वाचणं राहून गेलं असेल. पण तरी मला अजून कळलेलं नाहीये, की मी एका माजी IPS अधिकाऱ्यासोबत ही केस डिस्कस करतोय आणि बोलणारी व्यक्ती पण इतकी म्हणजे विवेकशील आहे आणि सगळ्या कायद्यांचे बारकावे जाणणारी आहे. तिला त्या आत्महत्येबद्दलची सगळी संवेदनशीलता माहिती आहे. तरी सुद्धा म्हणजे या गोष्टी तर आपण अशा वेळेनं डिस्कस करू शकतो. तरी सुद्धा का रिस्ट्रिक्शन्स आले हे मला नाही कळलं. दुसरी गोष्ट म्हणजे ठीक आहे म्हणजे अल्गोरिदम ठरवतं हे बरोबर आहे. पण कधी-कधी कसं असतं, की तुम्ही काय कंटेंट देत आहात, काय स्वरूपानं तुमचा व्ह्यूअर बांधता आहात, हे सुद्धा महत्वाचं असतं. कारण सगळ्याच गोष्टी काही टेक्नॉलॉजीच्या हातामध्ये नसतात. तुम्ही कंटेंट जर उत्तम दिला, तर मला असं कधी इतकं कॉन्स्पिरसी त्याच्यामध्ये नाही वाटत, की म्हणजे अल्गोरिदम तुमचं हे सगळं डिसाईड करू शकेल. अल्गोरिदमच्या बाबतीत म्हणजे ठीक आहे, की म्हणजे तो एक पॅटर्न आहे. त्या पॅटर्ननुसार कुठलीही कंपनी जी आहे ती आपल्या शेवटी सगळ्या व्ह्यूअर्सचा आणि नफ्याचा, पैशाचा विचार करणार. त्यामुळं आपण त्या अल्गोरिदमच्या स्पर्धेमध्ये आहोत. आपण एक भाग आहोत. याचं भान ठेवून आपण आपल्या कंटेंटवरती मेहनत घेतली, तर मला वाटत नाही, की त्याच्यामध्ये फार अल्गोरिदम हा इश्यू येऊ येऊ शकतो. आणि व्यवस्थेबद्दल तुम्ही बोलाल तर म्हणजे कसं आहे, की कधी-कधी एखाद्या गोष्टीमुळं गव्हर्नमेंटकडनं रिस्ट्रिक्शन येणं हा भाग वेगळा. म्हणजे तो काही ह्याचा विषय नाहीये. पण माझ्या बाबतीत मला असं कधी नाही जाणवलं, की एखादा व्हिडिओ आपण केवळ प्रश्न विचारतोय म्हणून त्याचे व्ह्यूज कमी आलेत किंवा हे. पण उदाहरणार्थ म्हणजे आता मी ज्या पद्धतीचे व्हिडिओ करतो, मला म्हणजे माझे व्ह्यूवर जे आहेत, मी समजा एखाद्या सरकारमधल्या मंत्र्याचा इंटरव्ह्यू केला, त्याच्याशी बोललो, तर त्याला व्ह्यूज कमी असतात. जेव्हा मी त्या सरकारवरती टीका करतोय, काही प्रश्न विचारतोय, तेव्हा मात्र ते लोकांना आवडतं. तर हा पण एक म्हणजे याला काय आपण म्हणजे पब्लिक मेंटॅलिटीचा एक अल्गोरिदमच आहे असंही म्हणता येईल आपल्याला. सर आणि आता म्हणजे लास्ट 2 क्वेश्चन. फर्स्ट क्वेश्चन की तुम्ही तुमचे स्टॅटिस्टिक्स म्हणजे बघता तेव्हा तुमच्या कोणत्या व्ह्यूजला किती म्हणजे कोणत्या व्हिडिओला किती व्ह्यूज आलेत आणि कोणत्या कंटेंटला जास्त पीक झालेला आहे. यावरून तुम्ही असा अंदाज काढून कधी-कधी तुमचे कंटेंट इन फ्युचर डिझाइन करतात का? हा फर्स्ट क्वेश्चन आहे. अँड लास्ट क्वेश्चन इज देअर एनी प्रेशर ऑन मीडिया, ऑन डिजिटल मीडिया, ऑन यू आणि त्याचं तुम्ही फ्युचर कसं बघता ते? पॅटर्न काय आहे आपल्या चॅनलचा, लोकांना काय आवडतंय हे तर मी म्हणजे दर महिन्याला तरी किमान बघतोच म्हणजे की कुठला टॉप व्हिडिओ आहे वगैरे. पण असं नाही डिसाईड होत, की म्हणजे म्हणून आपण आता मग याच पद्धतीचा व्हिडिओ केला पाहिजे. कारण शेवटी कसं आहे, की रोज ज्या गोष्टी घडतायत आजूबाजूला, त्यातल्या काय गोष्टींवरती मी बोललं पाहिजे, एवढंच मी डिसाईड करतो. म्हणजे की मला समजा आता मी मराठीमध्ये करतोय, तर लोकांना मी नॅशनलच्या काही गोष्टींबद्दल माझ्याकडनं ऐकायला आवडतं. मी दिल्लीत काम केलेलं आहे 8 वर्ष. तर नॅशनलच्या लेव्हलला काही गोष्टी घडल्या, तर त्याच्याबद्दलच्या घडामोडी मी माझ्या YouTube चॅनलवरनं दाखवतो. त्या आपण मिस केल्या नाही पाहिजेत, हे मला कळतं. त्या सगळ्या परफॉर्मन्समधून, की बाबा काही व्हिडिओ असे चालतात, की जे लोकांना दुसरीकडे कुठे ऐकायला मिळत नाहीये, ते जर आपण सांगितलं, तर चालतंय. हे एकदा सूत्र लक्षात आल्यानंतर मग आपण अशा घडामोडी मिस नाहीत केल्या पाहिजेत. हे मी स्वतःशी ठरवतो. सोबतच काही मुलाखती पण म्हणजे महत्त्वाच्या असतात, की ज्याच्यातनं तुमचा वॉच टाईम जो आहे तो सुद्धा एक फार मोठा डिसाईड होतो. कारण मुलाखती साहजिक आहे, की बराच काळ लोकं बघतात, लांब पुन्हा-पुन्हा असतात. बघतात. शॉर्ट्समुळे पण बघतात. त्यामुळं तो पण एक पॅटर्न मी ठेवतो म्हणजे की अधून-मधून आपण एखादी मुलाखत पण एखाद्या विषयावरती एखाद्या तज्ञांची करावी, इतकीच सूत्र मी त्याच्याबद्दल पाळतो. आणि मला आहे म्हणजे चॅलेंजेस तर नक्की आहेत. कारण एक नक्की आहे, की आता केवळ हीच स्पेस उरलेली आहे, की जिथं व्यवस्थेला प्रश्न विचारले जातायत आणि त्याच्याबद्दलच्या बऱ्याच गोष्टी कायदेशीर स्वरूपामध्ये पण घडतायत. आपल्याकडं ब्रॉडकास्ट रेग्युलेशन बिल जे आहे, ते पण येतं आहे. त्याच्याबद्दल सुरुवात तर म्हणजे खूप जोरजोरात झाली होती, संशयास्पदरित्या झालेली होती. येस सर. पण सरकारला आता या सगळ्याच्या गोष्टी म्हणजे नाड्या ज्या आहेत त्या आपल्या हातामध्ये हव्या आहेत.
जसं की आपण ते म्हणतो ना की प्रोसेस इज इटसेल्फ पनिशमेंट. म्हणजे तुम्हाला प्रोसेसच इतकी अवघड आणि किचकट करून टाकायची की त्याच्यातनं जाताना तुम्ही असे मानसिकदृष्ट्या हैराण झाले पाहिजेत, खचले पाहिजेत आणि मूळ काम जे तुमचं आहे पत्रकार म्हणून प्रश्न विचारण्याचं तेच तुम्ही विसरलं पाहिजे. बहुधा ही एक योजना सरकारच्या मनामध्ये आहे. पण या लेवलला सुद्धा ऑर्गनायझेशन लेवलनं सगळ्यांनी एकत्रित येऊन भांडलं पाहिजे आणि तसे काही प्रयत्न नॅशनल लेवलला होत आहेत. प्रादेशिक माध्यमांच्या मध्ये याच्याबद्दल अजून पुरेशी जागृती नाहीये. पण असं जे इंडिपेंडेंटली काम करतायत त्या सगळ्यांना बांधणारा एक समूह, एक ऑर्गनायझेशन, उद्या समजा एखाद्याच्या बाबतीत एखादी केस झाली तर त्याला काय केलं पाहिजे याच्याबद्दल एक पुरेशी जागृती किमान असली पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे एक त्याच्यामधला असा एक महत्वाचा मुद्दा होता की मीन्स यू आर कन्सिडरिंग ऍज अ पीपल हु क्वेश्चन्स द पॉवर, त्यांना एक प्रकारे ट्रोल केलं जातं, त्यांना एक प्रकारे डिग्रेड केलं जातं. डू यू फेस दिस चॅलेंज सर? हा, ट्रोलिंग तर आहेच, म्हणजे ते पाचवीलाच पुजलेलं आहे. आणि मी युट्यूब चॅनल सुरू करण्याच्या आधीपासून म्हणजे मी ट्विटरवरती होतो, मी एका ऑर्गनायझेशनचा भाग होतो तेव्हा पण ते होत होतं. सुरुवातीला म्हणजे फार हे वाटायचं अरे कसं काय लोक बोलतात, पण आता त्याची सवय झालेली आहे. आता सुद्धा युट्यूब चॅनलवरती बरेच लोक कधी कधी ट्रोल करतात, पण आता हे लोक सवयीचे असतात, त्यांचं ते काम आहे. हा, आता आपल्याला हे माहिती आहे की बाबा काय त्यांना पण चैन पडणार नाही आपल्याबद्दल काही बोलल्याशिवाय. त्यामुळे हो हो, फार आता म्हणजे दुर्लक्षित करण्यासारखा मुद्दा झालेला आहे. पण कधी कधी कसं वाटतं की काही गोष्टींच्या बाबतीत आपली एक सिस्टम थोडीशी तेवढी जरा मजबूत असली पाहिजे की किमान ज्या गोष्टींबद्दल बोलणं आवश्यक आहे की जिथं पार्टीचा विषय नाहीये, कुणाच्याही बद्दल समजा अशी एखादी घटना घडली तर आपण म्हणजे प्रत्येकच गोष्ट काही राजकीय चष्म्यातनं बघण्याची गरज नसते. किमान अशा मुद्द्यांबद्दल तरी लोकांनी आपल्या पक्षाला सुद्धा प्रश्न विचारले पाहिजेत. शेवटी आपण पण एका सामाजिक व्यवस्थेचे भाग आहोत, आपण एका समूहामध्ये राहतो. पण तेवढं सुद्धा भान हल्ली राहिलेलं नाही आणि तेवढी सुद्धा मुभा आपल्याला मिळत नाही. याचं कधी कधी वाईट वाटतं. मग सर, मग तुम्हाला असं वाटतंय की इन फ्युचर द जर्नलिझम विल बी त्याचे चांगल्या पायंडे पडतील याच्या पुढे, की अजून म्हणजे आपण फक्त ऑप्टिमिस्टिकचा फक्त विचारच करतोय? इनफॅक्ट समडे वी विल गेट द प्युअर न्यूज ऑन टेलिव्हिजन, प्युअर न्यूज ऑन प्रिंट विथ एव्हरी मीडिया, असं तुम्हाला इन फ्युचर तुम्हाला वाटतंय की असे जर्नलिस्ट तयार होतील? नाही, प्युअर न्यूज तर म्हणजे कायम मिळत राहील. मी त्याच्याबद्दल प्रचंड आशावादी आहे. फक्त ती एकाच फॉर्मॅटकडनं म्हणजे आता ती इलेक्ट्रॉनिक कडनं मिळेल का त्यांच्याकडनं हे मी नाही सांगू शकणार. पण त्याचे फॉर्मॅट बदलतात. म्हणजे आज सुद्धा तुम्ही बघा की डिजिटल मीडिया माध्यमांवरती सुद्धा म्हणजे जो एक ग्राउंड रिपोर्ट नावाचा प्रकार सध्या आपल्या टीव्हीवरनं हरवलेला आहे की आता एखाद्या ठिकाणी जाऊन अशी अर्ध्या तासाची व्यवस्थित माहिती घेऊन रिपोर्ट केलेला आहे, असे प्रकार सुरुवातीला रिपोर्टच व्हायचे, नाहीच आता होतं. होत नाहीये. पण काही विशेषतः इंग्लिश मधले काही डिजिटल मधले प्रयोग आहेत की जे असे प्रयोग करतात, म्हणजे अगदी चांगल्या चांगल्या ठिकाणी जाऊन त्यांनी हे ग्राउंड रिपोर्ट तयार केलेले आहेत. तर मला असं वाटतं की जोपर्यंत हे सगळे पर्याय उपलब्ध आहेत चांगली पत्रकारिता करणाऱ्या लोकांसाठी, चांगली न्यूज तुम्हाला नक्की मिळत राहील. त्याचा फॉर्मॅट बदलेल नक्की, पण तिला कोणी असं लपवू शकत नाही. ओके. तर थँक्यू सो मच. मी ऍक्च्युली तुम्हाला आता फक्त एंड मध्ये एवढं सांगायचंय की वी ऑल्सो वॉच युअर युट्यूब चॅनल एव्हरी डे. आमच्या घरामध्ये रोज 8:30चा टायमिंग असतो की जेव्हा 8 मिनिटांनी तुमचा न्यूज व्हिडिओ पडलेला असतो आणि आम्ही तेव्हा बघत असतो. थँक्यू एक थँक्यू. त्याच्यामध्ये गंमत पण सांगायची तुम्हाला की मी तुम्हाला भरपूर ऑब्झर्व पण केलं याच्या अगोदर, जेव्हा तुम्ही शिवसेना उद्धव ठाकरेंची केस चालू होती तेव्हा तुम्ही एबीपी माझ्यासाठी रेकॉर्डिंग म्हणजे न्यूज वरती अपडेट्स देत होते. तेव्हा जे तुम्ही आणि आता जे तुम्ही मला फरक फक्त एवढाच आहे की तेव्हा चेहऱ्यावरती स्ट्रेस होता, आता चेहऱ्यावरती स्ट्रेस नसून आनंद आहे. फार महत्वाची कमेंट आहे. थँक्यू थँक्यू. तर